गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला मग आज आमचा फेवरेट वीकेंड ब्रेकफास्ट करूया. गार्लिक ब्रेड. गार्लिक थोडेसे पील करून घ्यायचे, त्याला चांगले स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे. सपोज तुम्हाला स्मॅश नको आहे तर तुम्ही त्याला ग्रेट पण करू शकतात. चॉईस इज योर्स. त्याच्यानंतर स्मॅश केलेलं गार्लिक मी बटरमध्ये ॲड केलेलं आहे. बटर शुड बी इन रूम टेम्परेचर. त्यानंतर चांगलं ॲड करून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स अँड ओरेगॉनो. चिली फ्लेक्स अँड ओरेगॉनो तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिशोबाने टाका. मी जास्त स्पायसी करत नाही बिकॉज माझ्या पिल्लूला पण खायचं असतं. सो चिली फ्लेक्स मी नॉर्मल थोडेसे टाकले, 2 पिंच. ओरेगॉनो टाकले त्याच्यावरती. हे दोन्ही टाकल्यानंतर त्यानंतर मी थोडीशी चॉप्ड केलेली कोरिअँडर टाकली आहे. कोरिअँडर इज ऑप्शनल. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकतात. मला आवडते म्हणून मी टाकलेली आहे. आणि त्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे सो दॅट ते पूर्ण मिक्सचर एकमेकांना लागलं पाहिजे. बटरमध्ये ऑलरेडी सॉल्ट असतं त्यामुळे आम्ही सॉल्ट टाकत नाही, नाहीतर गार्लिक ब्रेड खूप सॉल्टी होऊन जातो. चांगलं स्मॅश करून झाल्यावरती ते आपण मग एका ब्रेडला वन साईडला पूर्ण स्प्रेड करून घेऊया. एक स्लाइस ब्रेड घ्या आणि त्याच्यावरती पूर्ण ते मिक्सचर स्प्रेड करून घ्या. मी मोस्टली वन साईडलाच लावते. वन साईड मी बटरने टोस्ट करते. सो त्याच्यात कसं जास्त कडवटपणा येत नाही आहे. चांगलं हे स्प्रेड करून घ्या आणि त्याच्या साईडला मग तुम्ही एक फ्राईंग पॅन ठेवा. फ्राईंग पॅनवरती बटर टाका. इम्पॉर्टंट नोट ही आहे की तुमचा गॅसचा फ्लेम मीडियम किंवा एकदम स्लो असला पाहिजे. स्टार्टिंगला मीडियम ठेवा. एकदा बटर मेल्ट झालं त्याच्यानंतर टर्न युअर फ्लेम इनटू लो. चांगलं त्याला स्प्रेड करून घ्या बटर. त्याच्यानंतर मग तुम्ही एक एक स्लाइस ठेवू शकतात. स्लोली ठेवायचे and this should be cooked on a slow flame. माझा फ्राईंग पॅन मोठा असल्यामुळे माझे 4 ब्रेड बसतात, त्याच्यामुळे मी 4 ब्रेड टाकलेले आहेत. एक 5 मिनटं झाल्यानंतर मग तुम्ही एकदा ब्रेड बघून घ्यायचं. त्यानंतर स्लोली त्याला टर्न करायचं. मी वन साईड गोल्डन ब्राऊन एकदम टोस्ट करून घेते, म्हणजे कसं थोडं क्रिस्पीपणा येतो. स्लोली वन बाय वन ब्रेड तुम्ही टर्न करून घ्या. आता दुसऱ्या साईडला थोडंसं टोस्ट करायला ठेवा, तेही एकदम स्लो फ्लेमवरती. आणि हे बघू शकता तुम्ही इन 2 to 3 मिनिट्स आमचे गार्लिक ब्रेड रेडी झालेले आहेत. आणि त्यानंतर आपण त्याला हळूहळू स्लोली टर्न करून घ्यायचं. आणि हे झाल्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं वन बाय वन. तुम्ही ह्याला ट्रायंगल शेपने किंवा रेक्टेंगल शेपने किंवा 2 पीसने जसं तुम्हाला कट करायचं तसं तुम्ही कट करू शकतात. मी त्याला ट्रायंगल शेपमध्ये कट केलेलं आहे. हे स्लोली तुम्ही ट्रायंगल शेपने कट करायचं. आता मी सर्व करायला दिलं आहे आणि हा माझा पिल्लू एक बाईट घेतो आहे. ओके, अँड इट्स यम्मी. थँक्यू. खाऊन झाल्यावरती माझा पिल्लू बसला स्टडी करायला. त्याला कंटाळा येत होता पण तरी थोडंसं स्टडी केली त्यांनी. आणि असा आमचा हा आज छोटासा व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.